नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकांनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय विरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। शिक्षक भरतीचे वारे चालू झालेले आहे। पवित्र पोर्टल लवकरच चालू होणार आहे। मग चालू झाल्यानंतर जी काही प्रक्रिया असते त्या संदर्भात आपण व्हिडिओज पाहत आहोत। मग आता ही पवित्र पोर्टल संदर्भाची एक महत्त्वपूर्ण सीरीज आहे। ह्या सीरीज मध्ये आपण 5-6 व्हिडिओ टाकणार आहोत। त्याच्यापैकी पहिला व्हिडिओ कुठला होता? पवित्र पोर्टल म्हणजे काय, पवित्र पोर्टल म्हणजे काय असतं, त्याची बेसिक माहिती काय असते, रजिस्ट्रेशन कसं करायचं, त्याची प्रोसेस कशी चालते, मग प्रेफरन्स काय असतात, ते सगळं आपण एका व्हिडिओमध्ये पाहिलं होतं। त्याच्यानंतर व्हिडिओ पहिला पवित्र पोर्टलला नोंदणी कोण करावी, त्यानंतर पाहिलं पवित्र पोर्टलला नोंदणी कोण करू नये। ह्या सगळ्या गोष्टी झाल्या। पण आता आणखीन एक महत्त्वाचा घटक आहे की पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपली जी काही शैक्षणिक व्यावसायिक अर्हता आहे ते सगळे पूर्ण केल्यानंतर ही सगळी माहिती भरल्यानंतर काही कालावधीमध्ये नंतर जाहिराती वगैरे आल्यानंतर मग आपल्याला आपल्या शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेनुसार आपल्या पात्रतेनुसार मग जाहिराती येत असतात। जाहिराती येत असतात म्हणजे काय हो, प्रेफरन्स येत असतात। मग प्रेफरन्स येत असतात म्हणजे काय हो, शाळा येत असतात। मग त्या शाळा आपल्याला निवडायच्या असतात। त्या शाळा कशा निवडायच्या, मग त्यालाच प्रेफरन्स म्हणजे त्यालाच प्राधान्यक्रम असे म्हणतात। मग तोच प्राधान्यक्रम कसा द्यायचा ही गोष्ट सुद्धा महत्त्वाची आहे। मग ह्या प्राधान्यक्रमामध्ये खूप काही गोष्टी आहेत, त्या जाणून घेणं खूप गरजेचं आहे। मग ह्याच्यामध्ये एखादी गोष्ट जर चुकली, आपण संपूर्ण शिक्षक पद भरतीसाठी अपात्र ठरतो। एवढी काही प्रोसेस केलेली आहे, एवढी काही मेहनत घेतलेली आहे, ती सगळीच्या सगळी वाया जाते। मग ती एक म्हण आहे, खाया पिया कुछ नहीं, ग्लास तोडा बाराना, नील बटा सन्नाटा, असं होऊन जातं। काय गोष्टी आहेत त्या आपण समजून घेऊ। मग तत्पूर्वी आजच्या या व्हिडिओचा विषय सांगतो की प्राधान्यक्रम कसा द्यावा। हीच अशी एक गोष्ट आहे, ह्याच अशा एका गोष्टीवर आपलं संपूर्ण भविष्य, पुढलं आयुष्य आणि आपण ह्याच्यामध्ये टिकतो का नाही हे सगळे ह्या गोष्टीवर ठरतं। हिथं जर चूक झाली रे झाली, संपलं, विषय खल्लास, काहीच राहत नाहीये। फक्त हिथं एक चूक होऊ देता कामा नये, कारण हिथं चुकीला माफी नाही। तुम्ही कितीही करा, हिथं एखादी चूक, विषय खल्लास, चुकीला माफीच नाहीये। असो, त्या चुका कुठल्या आहेत, कशा आहेत, काय इथं काय टाळायला पाहिजे ते सगळे व्यवस्थित सांगतो। हा व्हिडिओ जर तुम्हाला कळालं, ह्याच्यामध्ये जर तुम्ही व्यवस्थितपणे समजून घेतलात, शिक्षक होण्यापासून कोणी वाचू शकत नाहीये। सगळं केलेलं आहे, शैक्षणिक व्यावसायिक अर्हता पात्र आहे, टीईटी बीईटी पास आहेत, टेटमध्ये चांगले मार्क्स आहेत, पण हिथंच गल्लत होऊ नये। कारण हिथं कसं आहे माहिती आहे का, खूप किचकट गोष्टी आहेत आपल्यासाठी। काय आहेत, प्राधान्यक्रमासाठी आपल्या इथं टप्पे आहेत। टप्पे कसे आहेत, शिक्षक भरतीचे 1ली ते 5वीचा टप्पा आहे, 6वी ते 8वीचा आहे, 9वी ते 10वीचा आहे, 11वी ते 12वीचा आहे। मग ह्याच्यासाठी वेगवेगळ्या पात्रता आहेत, त्या सगळ्या पात्रता ह्याच्या आहेत, त्यामुळे तर असे टप्पे पाडलेले आहेत आणि त्या पात्रता पूर्ण करणं गरजेचं आहे। मग आता हे प्रेफरन्स येणार आहेत आपल्याला। मग ते प्रेफरन्स आल्यानंतर आपण चढता क्रम लावायचा का उतरता क्रम लावायचा, प्रेफरन्स कसे द्यायचे, त्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत। मग आता एक गोष्ट लक्षात घ्या, 1ली ते 12वी पर्यंतच्या आपल्या शिक्षक पद भरतीच्या जागा भरणार। मग ह्या जागांसाठी वेगवेगळे अर्हता आहे, ती पूर्ण असणं गरजेचं असतं। आता इथं 1ली ते 5वीचा जो टप्पा आहे, 1ली ते 5वीसाठी सर्वच्या सर्व विद्यार्थी पात्र आहेत का हो? 2.5 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे। त्या 2.5 लाख विद्यार्थी हे 1ली ते 5वीसाठी पात्र आहेत का? नाही। मग आता जे 1ली ते 5वीसाठी पात्र आहेत त्यांनी प्राधान्यक्रम कसा द्यायचा? मग आता हे प्राधान्यक्रम म्हणजे काय असतं, शाळा येतात। मग आता हे शाळा कोणत्या आहेत त्या सुद्धा महत्त्वाचं असतं। हे शाळा, मग ह्याच्यामध्ये झेडपी, महानगर, नगर, पुन्हा संस्था। आता ह्या ज्या काही शाळा आहेत त्या शाळेचे प्रेफरन्स येणार आहेत। आणि एक गोष्ट लक्षात घ्या, एकदा का तुम्ही त्या शाळेमध्ये लागलात की तुमची बदली होणार नाही। मग आता जिल्हा परिषद असो, नगरपालिका असो, महानगरपालिका असो, संस्था असो, ह्या सर्व शाळेचे प्रेफरन्स तुम्हाला आले, मग ते कसे लावायचे, ते व्यवस्थित लावायचे असतात। मग ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठली असते, हे जी काय असते संस्था, ह्या संस्थेमध्ये पण प्रकार आहेत। कुठले आहेत, मुलाखत आणि काय आहे, विना मुलाखत।
मग आता मुलाखतवाल्या ज्या संस्था आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आणखीन 3 प्रकार पडतात. कुठले पडतात? अनुदानित, विना अनुदानित आणि हे अंशतः अनुदानित. आणि विना मुलाखतीत आहे ना, विना मुलाखतीमध्ये सुद्धा सेम असेच टप्पे असतात. मग आता इथं सगळा घोळ होतो. आता काय इथं जे झेडपीला लागणार आहे, जिल्हा परिषदला लागणार आहेत, नगरपालिकेला लागणार आहेत, महानगरपालिकेला लागणार आहेत, त्यांना काही प्रॉब्लेम येत नसतो. पण इथं कुणाला प्रॉब्लेम येतो? ज्या संस्था आहेत त्या संस्थेवालेमध्ये जे जाणार आहेत त्यांना इथं प्रॉब्लेम येतो. कारण प्रेफरन्स आलेले असतात, शाळा आलेल्या असतात, ते सगळे एकत्र आलेले असतात. मग त्याच्यामधून आपल्याला कोणती शाळा सिलेक्ट करायची त्याचे क्रम लावायचे असतात. मग इथं तुम्हाला चढता क्रम आणि उतरता क्रम कसा लावायचा, इथं तेवढा चढता उतरता क्रम मॅटर करत नाही. पण इथं जर तुम्हाला क्रम लावायचा असेल, चांगले मार्क्स पडलेले असतील तर अगोदर झेडपीच्या शाळा घ्यायच्या. पण जाऊ द्या, समजा झेडपीच्या शाळा आल्या नाहीत, मग संस्थाच आल्या, तर संस्था आल्यानंतर मग कुठल्या संस्था घ्यायच्या त्यासुद्धा महत्त्वाच्या आहेत. मग आता हे संस्था काय असतात, संस्थेचे प्रकार कसे आहेत, संस्थेमध्ये नोकरी करावी का नाही ह्याच्या संदर्भात आपण व्हिडिओज टाकलेले आहेत. त्याची प्लेलिस्ट तुम्ही पाहून घ्या. ते पाहिल्यानंतर तुम्हाला संस्थेवर नोकरी करावी की नाही, संस्थेचे प्रकार कसे आहेत ते सगळं कळून जाईल. मग आता तुम्हाला जिल्हा परिषदच्या वगैरे नाही, फक्त संस्थेचे प्रेफरन्स आले, संस्थेच्या शाळा आल्या. मग ह्या शाळेला प्राधान्यक्रम कशा द्यायचा. मग आता समजा तुम्हाला 10 शाळा आल्या, ह्या 10 शाळेपैकी तुम्हाला 5 शाळा ह्या, किती 5 शाळा ह्या, आता ह्या आपण मुलाखतवाल्या समजू, मुलाखतवाल्यामधल्या 5 शाळेमध्ये 5 शाळा ह्या अनुदानितवाल्या आल्या, 3 शाळा ह्या विना अनुदानितवाल्या आल्या आणि 2 शाळा ह्या अंशतः अनुदानितवाल्या आल्या. अक्षर काढ, लक्ष देऊ नका. मग आता हे असे झाले, हे 10 प्रेफरन्स आले तुम्हाला 1ली ते 5वी साठी संस्थेसाठी 10 प्रेफरन्स आले. मग ह्या 10 प्रेफरन्समध्ये तुम्ही प्राधान्यक्रम कसा द्यायचा तो ठरवायचा असतं. मग आता हे अनुदानित, विना अनुदानित, अंशतः अनुदानित म्हणजे काय ते अगोदर आपणास समजणं आवश्यक असतं. आणि ह्या संस्थेवर काही प्रमाणात डोनेशन चालतं, ते मागतात किंवा आपल्याला नंतर इमारतीचा खर्च, वेगवेगळा खर्च म्हणून ते मागून घेतात, ते द्यावा लागतो. आता हे अनुदानित, विना अनुदानित आणि अंशतः म्हणजे पार्शली एडेड म्हणजे काय असतं ते अगोदर समजून घ्या. तो संस्थेचे व्हिडिओ टाकलेले आहे त्याच्यामध्ये एकदम क्लिअरमध्ये टाकलेला आहे, ते समजून घ्या. मग आता ह्याचा चढता क्रम कसा लावायचा. 1ली ते 5वीला आपल्याला 10 शाळा आल्या, 10 शाळेचे प्रेफरन्स द्यायचे. मग 5 अनुदानित आल्या. मग आता ह्या 5 अनुदानित आलेल्या आहेत, अनुदानित म्हणजे हे 100% अनुदानित असतात. मग आता ह्या 5 शाळेपैकी आपल्याला कुठली शाळा जवळ पडते, कुठल्या जिल्ह्यातली, कुठल्या तालुक्यातली, तसं लावायचा. आता मी लातूरचा आहे, मग मला लातूरमधल्या संस्था आलीच नाही, मग आता इथं सोलापूरची आली तर मी सोलापूरला एक देणार. मग पुन्हा नंतर नांदेडची आली तर नांदेडला देणार. पुन्हा पुणेची आली, पुणेला देणार. मग पुन्हा नंतर कोल्हापूर, मग पुन्हा नंतर सांगली. मला माझ्याप्रमाणे इथं असं देणार. हे मला सोपं पडलं म्हणून मी असं दिलं. हे प्रेफरन्सचे क्रमांक झाले, 1 2 3 4 5 सिलेक्ट करायचं असतं. मग त्यानंतर विना अनुदानितवाल्या 3 आल्या संस्था. मग आपण विना अनुदानितवाल्या 3 संस्था लगेच 5च्या खाली घ्यायच्या का नाही, बिलकुल घ्यायच्या नाही. त्यानंतर असतात अंशतः अनुदानितवाल्या आल्या. मग आता अंशतः अनुदानितवाल्या कशा आहेत, ह्याच्यामध्ये 20% वाले असते, 40% वाले असते, 60% वाले असतात. मग हे आपण घेऊ शकतो कारण ऑलरेडी आपल्याला अनुदानितवाले 5 आलेले आहेत. मग हे आपण सुरुवातीला 5 लावले. विना अनुदानितवालेल्या 3 आलेले आहेत पण त्यांचा आपण प्रेफरन्स आत्ताच घेतला नाही, प्राधान्यक्रम दिलेला नाहीये. मग अंशतः अनुदानितवालेले आहेत ना, मग ह्या 5च्या खाली इथं 2 घ्यायचे. मग विना अनुदानितवाले आले आहेत ना, ह्यांना प्रेफरन्स द्यायचाच नाही. विना अनुदानितवाल्यांना प्रेफरन्स द्यायचाच नाही कारण तुम्ही त्या शाळेवर नोकरीला जरी लागलात तुम्हाला 1 रुपया सुद्धा पगार भेटणार नाही. जर आता तुम्ही इथं चूक होते,
प्रेफरन्स कसे द्यायचे ते जर माहिती नाहीत, संस्था आल्या जिल्हा परिषदला लागले नाही म्हणून संस्था आल्या, मग संस्था आल्या बाबा तेवढ्या तर संस्था आल्या म्हणून खुश होतो आपण, त्या मुलाखतवाल्या असू विना मुलाखतवाल्या असू, विना मुलाखतमध्ये आले आपल्याला डायरेक्ट जॉब भेटतो म्हणून काय करतो, हे आपल्याला अनुदानित विना अनुदानित अंशतः अनुदानित म्हणजे काय बिलकुल माहिती नसतं. म्हणून काय केलं आपण, पहिल्यांदाच प्रेफरन्स देऊन टाकले 1 2 3 असे लगातार 3 प्रेफरन्स कोणाला दिले, विना अनुदानित, मग पुन्हा नंतर दिले अंशतः अनुदानित आणि शेवटी दिले अनुदानित. हे काहीच फायद्याचं नाही आहे. मग तुमचं सिलेक्शन होण्यासाठी काय केलं तर पहिल्यांदा तुम्ही पहिला प्रेफरन्स कोणाला दिला आहे, विना अनुदानितवाली शाळा सोलापूरमध्ये आहे आणि तुमचा बॅड लक ती शाळा तर तुम्हाला तिथे दिली, तुम्ही त्या शाळेवर इंटरव्ह्यूसाठी किंवा विदाउट इंटरव्ह्यूसाठी गेलात आणि तुम्हाला जॉब दिला. पुन्हा नंतर कळतं की बाबा हे तर ही विना अनुदानितवाली शाळा आहे, ह्याला 1% सुद्धा अनुदान नाही आणि हे तुम्हाला 1 रुपया सुद्धा पगार भेटणार नाही, उलट तुम्हाला तिथं डोनेशन मागत आहे, तर काय उपयोग आहे त्याचा, नाही. मग त्यासाठीच आहे की क्रम कसे असावे ते महत्त्वाचं आहे, क्रम कसे असावे ते महत्त्वाचं आहे, कोणत्या ह्याला प्राधान्य द्यावं ते सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि आता संस्थेचे जर तुम्हाला प्रेफरन्स येत असतील, 1ली ते 5वी असो, 6वी ते 8वी असो किंवा 9वी ते 12वी पर्यंत असो, अगोदर प्रेफरन्स कशाला द्यायचा, मेन महत्त्वाचं अनुदानित संस्था ज्या असतात त्या अनुदानित संस्थेच्या ज्या काही शाळा आहेत त्याला अगोदर प्रेफरन्स द्यायचं, म्हणजे प्राधान्यक्रम द्यायचा, सिलेक्ट करायचं, आणि त्यानंतर अंशतः अनुदानितवाल्या आणि त्यानंतर शेवटी विना अनुदानितवाल्या सिलेक्टच करायचं नाही, विषय मिटला. हे आहे महत्त्वाचा क्रम. मग आता ह्याच्यामध्ये काय आहेत, 1ली ते 5वीचे पाहिले आपण. मग आता काही जण 1ली पासून 8वी पर्यंत पास आहेत, जो काही टीईटीचा पेपर 1 2 पास आहेत, सगळ्यांनी जी नियमावली आहे जे क्रायटेरिया आहे तो पूर्ण केलेला आहेत. ह्यातले बरेचसे विद्यार्थी हे 1ली पासून 8वी पर्यंत पास आहेत. मग त्यांनी इथं प्राधान्यक्रम कसा द्यायचा, आता प्राधान्यक्रम इथं देताना जिल्हा परिषद असो, संस्था असो, विना मुलाखत असो, सगळ्यांचं ओव्हरऑल मी आता सांगतो कारण व्हिडिओ खूप मोठा होईल. मग आता इथं काय करायचं असतं, आपण चढता क्रम द्यायचा नाही, इथं 6वी ते 8वी पर्यंत पात्र आहेत ना आपण, मग तुम्हाला 8वी पर्यंतचे सगळे प्रेफरन्स आले. काही शाळा 1ली ते आल्या, 1ली ते 5वीच्या आल्या, काही शाळा 6वी ते 8वीच्या आल्या, म्हणजे शाळेचे प्रेफरन्स आले इथपर्यंतचे वेगवेगळ्या 6वी ते 8वीचे वेगवेगळ्या विषयाचे. तुम्हाला जो 3rd इयरला विषय होता त्यानुसार 6वी ते 8वीला प्रेफरन्स आले. मग इथं आता तुम्ही चढता क्रम द्यायचा का उतरता क्रम द्यायचा. काही शाळा आता तुम्हाला 10 प्रेफरन्स आल्या, 10 शाळेमध्ये कशाच्या आल्या, 1ली ते 5वीच्या तुम्हाला इथं 4 शाळा आल्या, 6वी ते 8वीच्या 6 शाळा आल्या, असे 10 प्रेफरन्स आले. मग इथं प्रेफरन्स आल्यानंतर तुम्ही प्राधान्यक्रम कसा द्यायचा, चढता क्रम द्यायचा का, इथं अगोदर 1ली ते 5वीच्या ज्या शाळा आहेत त्या सिलेक्ट करू, मग पुन्हा नंतर 6वी ते 8वीच्या आलेल्या आहेत 6 ते 8 त्याला सिलेक्ट करू. तर बिलकुल इथं असं करायचं नाही, कारण का इथं 1ली ते 5वी प्राथमिक आहे त्यांचा पगार हार्डली 30,000च्या आसपास असतो किंवा थोडं पुढे असतो. मग पुन्हा नंतर 6वी ते 8वीचा आहे ह्यांचा पगार जास्त असतो. अहो तुमचं शिक्षण जास्त झालेलं आहे, पेपर 2 पास झालेला आहे, मग घ्या ना अगोदर 6वी ते 8वीला प्रेफरन्स द्या. 6 प्रेफरन्स आले तुम्हाला, मग 6वी ते 8वीचा ज्या शाळा घ्या, तुम्हाला कुठली शाळा अगोदर सोपी पडते, जवळ पडते, तुमच्या नियोजनानुसार करते त्या शाळेला पहिला क्रमांक द्या, त्याच्यानंतर दुसरा, त्याच्यानंतर तिसरा, असे 6वी ते 8वीचे द्या. मग त्यानंतर 1ली ते 5वीला प्रेफरन्स द्या. मग आता इथं कसं होतं, तुम्ही इथले 6 प्रेफरन्स हे 6वी ते 8वीचे आलेले आहेत, 1 2 3 क्रमांक करून असे दिले हे प्रेफरन्स, म्हणजे 6वी पासून 8वी पर्यंत आहे ना, ह्याच्यामध्ये जर तुम्ही प्रेफरन्स दिले 6वी ते 8वीचे 6 आलेले आहेत ते दिले क्रमांक टाकून. मग आता समजा तुमचा पहिल्या शाळेवर नंबर नाही लागला, दुसऱ्या शाळेवर नाही लागला, तिसऱ्या शाळेवर नाही लागला, चौथ्या शाळेवर नाही लागला, 5व्या शाळेवर तर लागेल, मग ती शाळा भेटू शकते. जर समजा तुम्ही इथं डायरेक्टच पहिला नंबर काय दिला, 1ली ते 5वीची शाळा आलेला आहे, मला खूप जवळ पडत आहे म्हणून मी त्याला सिलेक्ट केला आणि तुमचा नंबर तिथंच लागला. अहो तुम्हाला 6वी ते 8वीचे आलेले आहेत, तुम्ही 6वी ते 8वीला लागू शकता, तुम्हाला तिथं नोकरी भेटू शकते, पगार सुद्धा जास्त भेटू शकतो, पण तुम्ही ते केलं नाहीत आणि 1ली ते 5वी निवडलात, मग तुम्ही प्राथमिक लागून जातात. तुमची पात्रता आहे, तुम्हाला ऑफर दिलेली आहे 6वी ते 8वीची, तुम्ही ऑफर नाकारल्यासारखी होते. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, आता 9वी ते 10वी 11वी ते 12वीला सुद्धा असंच आहे. मग आता ह्याच्यामध्ये बरेचसे हे काय आहेत, 1ली पासून 12वी पर्यंत पात्र आहेत. मग आता ह्याच्यामध्ये काय आहे,
काही जण हे पहिलीपासून डायरेक्ट 12वी पर्यंत पात्र आहेत. त्यांनी TETचा एक ही पेपर पास आहेत, 2 पास आहेत, पुन्हा DED आहे, BED आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे, सगळं व्यवस्थित केलेलं आहे. त्यांनी पहिलीपासून 12वीचा पर्यंत पात्र आहेत. मग त्यांच्या शिक्षणानुसार त्यांच्या पात्रतेनुसार त्यांना प्रेफरन्स येतात. मग आता 6वी ते 8वी हे विषयानुसार आहे, 9वी ते 10वी सुद्धा विषयानुसार आहे, 11वी ते 12वी सुद्धा विषयानुसार आहे. मग हे प्रेफरन्स आल्यानंतर मग इथं काय करायचं, इथं चढता क्रम लावायचा का उतरता क्रम? इथं चढता क्रम बिलकुल अजिबात लावायचा नाही. चढता क्रम म्हणजे काय असतो, 1ली ते 5वी, 6वी ते 8वी, 9वी ते 10वी, 11वी ते 12वी, तसं बिलकुल करायचं नाही. जेवढे तुम्हाला प्राधान्यक्रम आलेत तिथं उतरता क्रम पाहायचा. कारण कसं आहे, पैसा मोबदला आणि शारीरिक कष्ट, तेवढी मेंटॅलिटी सगळं इथं महत्त्वाचं आहे. 1ली ते 5वी प्राथमिक आहे, पुन्हा इथं पगार जास्त आहे. त्यानंतर 9वी ते 10वीला पगार आणखीन जास्त आहे, त्याच्यापेक्षा जास्त पगार हे 11वी ते 12वीला आहे. मग एवढ्या सगळ्या गोष्टी असताना तुम्हाला 11वी 12वीचा प्रेफरन्स आलेले आहेत, 2 आलेले आहेत, तर टाका ना त्याला 1 क्रमांक 2 क्रमांक द्या. अगोदर 11वी ते 12वीला प्राधान्य द्या, त्यानंतर 9वी ते 10वीला प्राधान्य द्या, नंतर 6वी ते 8वीला द्या, नंतर 1ली ते 5वीला द्या. असं करा. कारण तुम्ही 1लीपासून 12वीपर्यंत पात्र आहेत ना, तुम्हाला सगळ्या शाळा येतील ह्या 1ली ते 12वीच्या. मग त्यापैकी ज्या ठिकाणी पगार जास्त आहे त्या शाळेला अगोदर प्राधान्य द्या, तिथं उतरता क्रम लावा, चढता क्रम तिथं लावू नका. कारण जे विद्यार्थी 1लीपासून 12वी पर्यंत पात्र आहेत त्यांनी हे चढता क्रम न देता उतरता क्रमच लावा. म्हणजे 9वी ते 12वीचे अगोदर प्रेफरन्स, म्हणजे 11वी 12वीचा अगोदर प्रेफरन्स, त्यानंतर 10वी ते 9वी 10वीचा आला असेल तर तो प्रेफरन्स द्या, त्यानंतर 6वी ते 8वीचे आले असतील तर ते द्या, त्यानंतर 1ली ते 5वीच्या द्या. कारण तुमचा विचार हा अगोदर 11वी ते 12वीला दिला जाईल. तुम्ही अगोदरच 1 नंबर प्रेफरन्स हा 1ली ते 5वीला दिला आणि तुम्ही त्याच ठिकाणी सिलेक्ट झाला. तुम्हाला 1-1 लाख रुपये पगार भेटणारी, तुम्ही कुठं हजारावर येऊन बसलात, असं होतं. मग आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा घोळ असतो कुठं होतो, संस्थेवाल्यांचा घोळ होतो. संस्था ह्या खूप महत्त्वाच्या आहेत. संस्थेमध्ये अनुदानित, ग्रँटेड, नॉन ग्रँटेड, पार्शली एडेड, त्या काय आहेत त्या कृपा करून समजून घ्या. त्याचे व्हिडिओ टाकलेले आहेत, ते अगोदर तुम्ही समजून घ्या. ते समजून घेतल्यानंतर तुमचा ह्याच्यामध्ये काहीही घोळ होणार नाही आहे. सगळ्यात जास्त घोळ हा संस्थेवाल्यांमध्येच होतो. संस्था कुठली सिलेक्ट करावी, त्याच्यामध्ये प्राधान्यक्रम कुठल्या संस्थेला द्यावा, अगोदर अनुदानितला द्यावा का विनाअनुदानितला द्यावा का अंशतः अनुदानितला द्यावा, तिथं एवढंच लिहिलेलं असतं. ग्रँटेड, नॉन ग्रँटेड, पार्शली एडेड, मग त्याच्यामध्ये किती टक्के भेटलेलं आहे तेवढं दिलेलं असतं. मग आपण तिथं क्रम लावायचे असतात. ते क्रम कसे लावायचे ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पण अगोदर संस्थेचा म्हणजे काय, ती संस्थेची एक प्लेलिस्ट आहे, ते बघून घ्या. ह्याच संस्थेच्या ह्याच्यावर चुका होतात. मग ह्या चुकामुळं आपण एवढं सगळं शिकलेलं केलेलं, पात्रता असून सुद्धा, चांगले टेटला मार्क असून सुद्धा आपण नोकरीला लागत नाही आहेत. का? कारण आपण प्राधान्यक्रम देताना चुका करतो. चुका ह्या संस्थेचे प्राधान्यक्रम देताना होतात. म्हणून संस्थेचे व्हिडिओ खूप महत्त्वाचे आहेत, ते पाहून घ्या. तुम्हाला प्लेलिस्ट दिसेल, संस्था शिक्षक भरती अशी प्लेलिस्ट आहे, ते पाहून घ्या, तुम्हाला समजून जातील. तर ठीक आहे, चढता क्रम काय असतो, उतरता क्रम काय असतो तो सांगितलेला आहे. जे 1ली ते 5वीला आहेत त्यांनी त्यांच्या हिशोबाने क्रम लावा. म्हणजे जेवढे प्रेफरन्स आलेले आहेत त्याच्यापैकी तुम्हाला कोणती शाळा जवळ पडते, तुम्हाला सोयीची पडते, त्यानुसार तुम्ही क्रम लावा. पण जर संस्थेचे आले असतील तर त्याच्यामध्ये अनुदानित, विनाअनुदानित, अंशतः अनुदानित, एडेड, नॉन एडेड, पार्शली एडेड कुठले आहेत ते पाहून त्यानुसार क्रम द्या. नॉन एडेड म्हणजे विनाअनुदानितच्या जर संस्था आल्या असतील, त्याचे प्रेफरन्स आले असतील तर ते देऊ नका. त्या शाळेवर नोकरी करून काहीही उपयोग नसतो. 6वी ते 8वीचे आले, 1ली ते 6वीपर्यंत, 1लीपासून 6वी 8वीपर्यंत तुम्ही पात्र आहात तर अगोदर 6वी ते 8वीच्या शाळेचे प्रेफरन्स द्या, त्यानंतर 1ली ते 5वी. मग असंच पुढं जे 11वी, आता जे फक्त 9वी ते 10वीला पात्र आहेत मग त्यांनी प्रेफरन्स कसं द्यायचं. मग इथं बहुधा ह्या संस्थेच्या शाळा असतात, जिल्हा परिषदच्या कमी येतात. मग इथं ह्यांना खूप घोळ होतो. त्यासाठी संस्था म्हणजे काय, संस्थेचे काय आहेत, मुलाखत आहे, विना मुलाखत आहे. मग मुलाखतीमध्ये अनुदानित, विनाअनुदानित, अंशतः अनुदानित. मग विना मुलाखतमध्ये, विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा अशा संस्था आहेत. मग अशा संस्था कशा कार्यरत करतात, काय काम करतात ते पाहणं गरजेचं आहे. त्यासाठी संस्था शिक्षक भरती ही एक प्लेलिस्ट आहे, ते पाहून घ्या. त्यानंतरच तुम्ही ह्याच्यामध्ये प्रेफरन्स कसे द्यायचे ते तुम्हाला कळेल.
विना मुलाखत म्हणजे डायरेक्ट तुम्हाला जॉब दिला जातो तिथं, मग डायरेक्ट जॉब भेटते म्हणून प्रेफरन्स आले, आपण कसेही प्रेफरन्स देऊन टाकलं तर काही उपयोग होत नाही. तुम्ही अगोदरच फर्स्ट प्रेफरन्स विना अनुदानित शाळेला दिला, डायरेक्ट तुमचं तिथं सिलेक्शन झालं, तिथं तुम्हाला बोलवलं, पुन्हा नंतर कळालं आपल्याला पगारच नाही, लागले कुठं पट्ट्या 11वी ते 12वीला आणि पगार किती 0. का? प्रेफरन्स देताना काय सिलेक्ट केलं? घाई गडबडीमध्ये डायरेक्ट आपण नॉन एडेड संस्था सिलेक्ट केली. पहिल्यांदाच प्राधान्य त्याला दिलं. काय आहे प्राधान्य? आपण पहिल्यांदा प्राधान्य कोणाला देतो? पहिलाच प्रेफरन्स आपण 11वी 12वीचा आलता, मग पहिलाच प्राधान्य हा संस्थेचा आला होता. मग ती संस्था कुठली होती पाहिलं नाही, आल्या संस्था, आल्या शाळा, दिली सिलेक्ट, दिला 1 नंबर, झालं नंबर 1 सिलेक्शन आपलं, आणि पुन्हा बघतोय तर काय पगारच नाही, मागते तर काय तिथे 10-10 लाख रुपये. मग काय उपयोग आहे हो? विना अनुदानित संस्थेला जर तुम्ही लागत असाल तर काही उपयोग नाही आहे. म्हणून प्राधान्यक्रम देताना काळजी घेणं खूप गरजेचं असतं. ह्याचा चढता क्रम काय, उतरता क्रम काय, कसा लावायचा, तो सगळं व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे. फक्त अशा चुका करू नका जेणेकरून तुमचं नुकसान. आणि लक्षात घ्या, जे विद्यार्थी हे 1ली ते पासून 12वीपर्यंत पात्र आहेत त्यांनी हा उतरता क्रम लक्षात ठेवा. उतरता क्रम म्हणजे काय? 11वी 12वी, 9वी 10वी, 6वी 8वी आणि 1ली 5वी हा त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. मग ज्यांना असं चढता क्रम द्यायचा असेल, 1ली ते 12वीला पात्र आहात, ज्यांना चढता क्रम द्यायचा असेल ते देऊ शकता, ती त्यांची मर्जी. मग तुमचं 1ली ते 5वीला सिलेक्शन झालं तर पगार कमी भेटणार आहे, एवढंच गोष्ट आहे. आणि संस्थेमध्ये लागला तर संस्थेची निवड कशी करायची ते सुद्धा व्यवस्थित सांगितलेलं आहे, ते सिलेक्ट करणं सुद्धा खूप व्यवस्थित गरजेचं आहे. मग संस्था जर तुम्ही निवडताना चुकी केली तर मग काय हो, मग ते एरंड्याचा गुराळ त्याला चवणाच होता अशी गत आहे. मग काहीच उपयोग होत नाही संस्था जर निवडताना चुकली तर. ठीक आहे, ज्या काही गोष्टी महत्त्वाच्या होत्या, प्राधान्यक्रम कसा द्यावा, प्राधान्यक्रमामध्ये काय गोष्टी महत्त्वाच्या असतात, चढता क्रम काय आहे, उतरता क्रम काय आहे, ते सगळं मी व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला आणखीन काय अडचणी असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी आणखीन परत एकदा सर्वांना आठवण करून देतोय की संस्था शिक्षक भरती ही 4 व्हिडिओची प्लेलिस्ट आहे. कृपा करून ती प्लेलिस्ट तुम्ही पहा, म्हणजे संस्थेमध्ये निवड करताना तुमच्या चुका होणार नाहीत. असो, आता अवांतर चर्चा न करता आपण व्हिडिओ इथं थांबू. आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. ठीक आहे, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा, त्यानंतर जी बेल आयकॉन आहे ती सुद्धा दाबा, म्हणजे ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील. आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. ठीक आहे, पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये.